नमस्कार, मी संजय सोनू जावळे. मी व्हाळगट 46 व्हाळगट याच्यात उभो. काय सांगाल विजयाचं श्रेय कोणाला जातं? विजयाचं श्रेय सगळ्या आमच्या पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि मायबाप जनतेला सुद्धा आहे. विजय जो गेली 35 वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय, भारिप बहुजन महासंघापासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंत काम करतोय. त्यावेळेस आम्ही युती केली आणि भास्कर शेठ जाधव साहेब यांनी शब्द दिला की सुभाष जाधवला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. आणि शेठचा आम्ही शतशः ऋणी आहे की शेठनी आजचा जो विजय हा खेचून आणलेला आहे आणि त्या मतदारसंघातली सर्व उबाटाचे कार्यकर्ते यांनी अतिशय प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. त्या सर्वांचा ऋणी आहे आणि मतदारांचा देखील मी ऋणी आहे. स्नेहा अभिषेक साळवी माझं नाव. शिरगाव पंचायत समिती गणातनं मी 125च्या लीडला आलेली आहे. मला खूप आनंद होत आहे की माझ्या बालेकिल्ल्याने मला तारून ठेवले. विजयाबद्दल काय प्रतिक्रिया? विजयाबद्दल आता माझ्याकडे काहीच शब्द नाही आहेत खरं तर, पण चांगल्या पद्धतीने माझा रिझल्ट लागलेला आहे. जरी पैशाचा विजय झालेला नसेल तरी माणुसकीचा विजय झालेला आहे. माझं नाव संदेश मनोहर आहे. मी शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे आणि 33 पंचायत समिती गण पेढे या गणातून मी लढत होतो. या गणातून लढत असताना माझ्यासमोर तुल्यबळ उमेदवार होते मोहन शिंदे, परंतु याच्यामध्ये सरशीचा विजय माझा 550 मतांनी झाला. आणि बाकी आपण म्हणाल याच्यावरती प्रतिक्रिया, तर निवडणूक ही शांततेने आणि डोक्याने आणि बाकी इतर प्लॅनिंगने होते. काही लोक समोरची जी आता प्रतिस्पर्धी होती त्यांनी तोंडाने निवडणूक लढवली, त्यामुळे त्यांचं नुकसान जास्त झालं. परंतु तरीही मी त्यांना धन्यवाद देतो. माझी सीट निवडून आली आहे साधारण 550 मताने. सगळ्या जाहीर आभार मानतो माझ्या मतदारांचं, माझ्या शिवसैनिकांचं आणि माझ्या पदाधिकाऱ्यांचं. धन्यवाद. मी विनोद जयवंत भोरड, खिरडीगड, भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार. आम्ही जे एवढ्या वर्षात कामं केली, विकास कामं 2017 पासून आहे राजकारणात, 95 पासून 2021ला ग्रामपंचायत लढवली, त्यावेळेस पण विजय झालो. आज माझ्या याच्या माहितीनुसार कालच आमची ग्रामपंचायतीची मुदत संपली आणि आज पंचायत समितीचं इलेक्शन. आणि पंचायत समितीला आज पंचायत समिती सदस्य म्हणून आमच्या खिरडी गावच्या सर्व जनतेने आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब, तसेच आमचे नेते प्रशांतजी यादव, जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे आणि माझे सहकारी, सर्व सहकार्यांनी अगदी मन लावून काम करून विकासाला मत दिलेलं आहे. हेच विजन ठेवून आम्ही काम केलं, की लोकांनी मान्य केलेलं आहे आणि भरघोस मताने रावी मोळ मॅडम आणि मला विजय करून दिल्याबद्दल मी माझ्या सर्व खेरडीवासियांना मनपूर्वक अगदी धन्यवाद करतो. नमस्कार, माझं नाव रावी सतीश मोरे. मी खेरडी जिल्हा परिषद गट 18 मधून उमेदवारी लढवत होते आणि माझी ओळख सांगायची म्हणजे भाजपा, भारतीय जनता पार्टी. मी निवडणूक लढवत असताना खूप कटाक्षीचं आम्हाला हे निवडणूक लढवण्यासाठी मिळाली. पण आमच्या मागे म्हणाल तर आमचे नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, डॉक्टर नाथू साहेब, तसेच प्रशांतजी यादव साहेब, स्वप्ना यादव मॅडम, तसेच जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे साहेब, माझ्यासोबत पंचायत समिती गणाचे उमेदवार विनोदजी बुरण साहेब यांच्या मदतीने आम्ही खूप मोठा या निवडणुकीमागे प्रयत्न केले आणि हे यश आम्ही खेचून आणलं असं म्हणावं लागेल. आणि ज्या जनतेने मला आज निवडून दिलं त्यांची तर खरोखरच मी ऋणी आहे, कारण ज्यांच्यामुळे आज मी उभी आहे ती संपूर्ण या जनतेमुळे, की खेरडी जिल्हा परिषद गट असेल, कापसाळ, कामथे, धामणवणे, मिरजोळी, पूर्ण पंचक्रोशीतील मी सर्व ग्रामस्थांचे म्हणाले ऋणी आहे, की आज हा जो माझ्यासाठी विजयाचा दिवस आहे तो खरं तर त्यांच्यामुळेच आहे. धन्यवाद. हा विजय आम्ही गेले अनेक वर्ष जे सामाजिक काम करतो त्याचा विजय आहे. या विजयामध्ये खऱ्या अर्थानं पालकमंत्री सन्माननीय उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतोय त्याचा विजय आहे. आपल्या चिपळूण तालुक्याचे माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते सन्माननीय चव्हाण साहेब, भाजपचे नेते सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे. हा सर्वसामान्य शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा विजय आहे.
आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या तालुक्यामध्ये या आमच्या पंचायत जिल्हा परिषद गटामध्ये या चांगल्या पद्धतीने काम आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्याचं आज फलित म्हणून या 3 सीट आम्ही चांगल्या मताने आम्ही जिंकू शकतो. आपण दोघे पती पत्नी निवडून आलेला त्याबद्दल काय सांगा? हा, आम्ही दोघं पती-पत्नी निवडून येतो त्यावर आम्ही जेव्हा उमेदवारी केली तर अनेक ठिकाणी तिकीट झोड म्हणून उठली होती. प्रचाराचा मुद्दा पण विरोधकांनी हा केला होता, परंतु खऱ्या अर्थानं जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे किंवा सर्वसामान्य जो मतदार आहे तो काम करण्याच्या मागे राहतो आणि निश्चित आमच्या या विजयातून आम्ही केलेल्या कामाची पोचपावती आहे आणि यातून आमचं काम पण जबाबदारी पण नक्की डबल वाढलेली आहे. कारण की आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत एका घरात आम्ही दोघे पती-पत्नी आहोत. त्यामुळे या आमच्या जिल्हा परिषद गटाला आणि पंचायत समिती गणाला काम जास्तीत जास्त पद्धतीने आम्हाला न्याय देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे चांगला न्याय आपण देण्याचा चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आम्ही करू. शिवानी संदीप सावंत मी व्हाळ जिल्हा परिषद गट तिथून उभी होती. विजयाचं श्रेय कोणाला जाईल तुम्ही? नक्कीच माझ्या सर्व जनतेच्या मायबाप जनतेला देणार मी सगळं श्रेय. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, तसेच पक्षातले सगळेच म्हणजे एकनाथ पक्षश्रेष्ठ जे आमचे आहेत, एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, तसेच आमचे उपनेते शिवसेनेचे उपनेते सदानंद चव्हाण साहेब आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळाशेठ जाधव आणि तमाम सावंत साहेब, तसेच सगळे पदाधिकारी आणि भाजप, शिवसेना आणि रिपाईच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकारी ह्यांनाच श्रेय असेल. खूप छान प्रकारे लोकांची प्रतिक्रिया होत होत्या. लोक माझ्यासमोर त्यांच्या समस्या मांडत होत्या, त्यामुळे खूप छान वाटत होतं की त्यांच्यामध्ये जाऊन मिसळायला मला जास्त आवडलं. कारण पहिलीच माझी ही निवडणूक होती. त्यांचे जे प्रॉब्लेम होते ते त्या माझ्यासमोर मांडत होते, त्यामुळे आता पुढे त्यांच्याबद्दल आता त्यांची कामं करायची हेच माझे ध्येय आहे.